एक आपला आवडता कलाकार. आज वर्धा परिवार संमेलन या निमित्त सर्व वर्धा परिवार इथे जमलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले आहेत. सर्वांना भेटून खूप बरं वाटलं आणि आम्हाला इथे तुमच्या सोबत दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली आणि इथे आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. इथे बसलेल्या सर्व वर्धा परिवाराचे मी मनापासून आभार व्यक्त करत आहे. आणि भानगड शॉर्ट फिल्म बघितली असेल तुम्ही, कदाचित ज्यांनी नसेल बघितली तर हितेश बुंदे करून माझा युट्यूबला चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. त्याच्यातलाच एक डायलॉग ऐकवतो. आता सायली म्हणजे लक्ष्मी सातवी, लक्ष्मी सातवीचा त्याच्यामध्ये सायली करून रोल आहे आणि रमाबाई सुद्धा आहे त्याच्यामध्ये सखाराम करून, म्हणजे जो सायलीचा वडील दाखवलेला आहे त्याच्यात. तर तो डायलॉग तुम्हाला ऐकवतो थोडासा. सायले, तू मागची लगीन करशील ना? आया बाबांनी म्हणावतील तर मी तर तयारच नाही. न जर आपल्याला नाही दिला तर आपले पलून लगीन करू ना. नको, पळून जा म्हणता गावातली माणसं आणायला ना बाबाला हसतील, तुमची कुठेतरी पळून गेली. ते पण बरोबर आहे. आपले करताना घरच्यांची मान खाली नाही गेली पाहिजे. पण खराब सायले, तुझ्याशिवाय मान नाही जगवत. तुझे बाबांना सांगशील ना? तुझच ना मग. पण माहित ना झगडे तो मला फार डिझेल नाही तर एखादा मला कुठे उठवलं ना. काय करेस काय करेस नाव भेटा चाला पण ना काय भानगड तुला सांगेल ना, तरी पण आलास का माझीच पडी मागाया. अरे तो काका काकाला पण सांगू मी उजानी काका आमचा पटेल आहे. पटेल विचार करे. चल तुझा घरा काम करे तो. अरे काका हे असा जर आधी विचारा नाही मंजूर व्हा तर काय ठीक आहे. 21 मी पोरी, त्या पोरीसाठी आता मी जीव देऊ तर काय करू. आता तर त्यांच्या घरच्यांना नीट बसा तर एखादं मला विसरी नाही राहिलं. म्हणजे प्रेम तर होता पण घरच्यांना मंजूर तर मला जबरदस्ती करून पण फायदा नाही. म्हणजे नाही तर सगळ्यांना त्याचा त्रास होतो. आपल्या समाजात सुद्धा असंच, म्हणजे प्रत्येकाचं काही ना काही असतं आणि त्याच्यामुळे मग कुणी जीव देतात, आत्महत्या करतात. तर हे करणं बरं नाही. सर्वांनी ह्याचा एक हा संदेश घ्यावा ह्या मागे. आणि पुन्हा इथे जर प्रोग्राम असला तर आम्हाला नक्कीच सांगत जावा. तुमची एवढी मोठी संख्या बघून खूप आनंद वाटला. आज सर्व वर्धा परिवार संमेलनाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद, आभार. खूप खूप धन्यवाद नितेश भाऊ. जसं तुम्ही युट्यूब कलाकारांना युट्यूब आपल्या व्हिडिओवरती जसं लाईक करताय तसंच या ठिकाणी सेम टू सेम प्रेक्षकांसमोर त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने असं त्यांचं सादरीकरण केलं आहे.